वड, जांभूळ, आंबा, कडुलिंब, बोगनवेल, सफेद चाफा, पारिजात, नारळ, लिंब, औदुंबर अशा उपयुक्त झाडांनी बहरलेले शक्तिस्थळ पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रत्येक गावात, खेड्यात निर्माण व्हावे. याच ठिकाणी सर्वसामान्य जनता पूजापाठ, प्रार्थना, नमाज करून पर्यावरणाचे रक्षण करेल. वाढत्या तापमानापासून स्वतःला आणि पृथ्वीला वाचवू शकेल, अशी संकल्पना असलेले शक्तिस्थळ प्रत्येक गाव, खेड्यात निर्माण होणे आज काळाची गरज आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघात ही संकल्पना राबवून येणाऱ्या 4 वर्षात हे शक्तिस्थळ निर्माण करावे, असे आवाहन सर अशोक उईके यांनी सर्व आमदारांना हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान नागपूरमध्ये केले. इको फ्रेंडली लाईफचे संस्थापक आणि तरुण तगा भारत अभियानचे प्रवर्तक सर अशोक उईके यांनी शक्तिस्थळाची स्थापना आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये 288 वृक्ष लागवड या नियोजित उपक्रमाबाबत नागपूर येथे जाऊन प्रत्यक्ष आमदारांसोबत चर्चा केली. पर्यावरणाचे संरक्षण ही काळाची गरज आहे. ग्लोबल वॉर्मिंगमधून वाचण्यासाठी आवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे. भौतिक विकास झाला तरीही पर्यावरण नसेल तर काहीच नाही. या संदर्भात सर्व आमदारांशी चर्चा केली. याकरिता प्रत्येक आमदाराने आपापल्या मतदारसंघामध्ये शक्तिस्थळ निर्माण करून संपूर्ण मतदारसंघामध्ये 288 वृक्ष लागवडीचा उपक्रम हा कृती कार्यक्रम राबवावा, याबाबतचे निवेदन प्रत्येक आमदारांना दिले. यावेळी प्रत्येक आमदारांनी मतदारसंघांमध्ये 288 पेक्षा जास्त झाडे आपल्या मतदारसंघात लावू असे आश्वासन दिले. काँग्रेसचे नेते तथा आमदार नाना पटले यांनी केवळ 288 झाडे लावण्यापेक्षा जास्त झाडे लावण्याचे सुतोवा करून सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच या महत्त्वपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती घेऊन कृती कार्यक्रम राबविण्याचे आश्वासनही दिले. वड, जांभूळ, आंबा, कडुलिंब, बोगनवेल, सफेद चाफा, पारिजात, नारळ, लिंब, औदुंबर अशा उपयुक्त झाडांनी बहरलेले शक्तिस्थळ पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रत्येक गावात, खेड्यात निर्माण व्हावे. याच ठिकाणी सर्वसामान्य जनता पूजापाठ, प्रार्थना, नमाज करून पर्यावरणाचे रक्षण करेल. वाढत्या तापमानापासून स्वतःला आणि पृथ्वीला वाचवू शकेल, अशी संकल्पना असलेले शक्तिस्थळ प्रत्येक गाव, खेड्यात निर्माण होणे आज काळाची गरज आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघात ही संकल्पना राबवून येणाऱ्या 4 वर्षात हे शक्तिस्थळ निर्माण करावे, असे आवाहन सर अशोक उईके यांनी सर्व आमदारांना हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान नागपूरमध्ये केले. इको फ्रेंडली लाईफचे संस्थापक आणि तरुण तगा भारत अभियानचे प्रवर्तक सर अशोक उईके यांनी शक्तिस्थळाची स्थापना आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये 288 वृक्ष लागवड या नियोजित उपक्रमाबाबत नागपूर येथे जाऊन प्रत्यक्ष आमदारांसोबत चर्चा केली. पर्यावरणाचे संरक्षण ही काळाची गरज आहे. ग्लोबल वॉर्मिंगमधून वाचण्यासाठी आवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे. भौतिक विकास झाला तरीही पर्यावरण नसेल तर काहीच नाही. या संदर्भात सर्व आमदारांशी चर्चा केली. याकरिता प्रत्येक आमदाराने आपापल्या मतदारसंघामध्ये शक्तिस्थळ निर्माण करून संपूर्ण मतदारसंघामध्ये 288 वृक्ष लागवडीचा उपक्रम हा कृती कार्यक्रम राबवावा, याबाबतचे निवेदन प्रत्येक आमदारांना दिले. यावेळी प्रत्येक आमदारांनी मतदारसंघांमध्ये 288 पेक्षा जास्त झाडे आपल्या मतदारसंघात लावू असे आश्वासन दिले. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.